पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं जवळ धावांचा विचार केला तर 29 ही धावसंख्या बनलेली आहे। त्यामुळे आता जर का या मॅच मध्ये 29 पेक्षा जास्त धावा जर का बनल्या तर या मॅच मध्ये जो संघ विजय होईल त्या संघाला बाय मिळेल, कारण की सेकंड राऊंड मध्ये 2च मॅच होतील। पहिल्या मॅच मध्ये 29 बनल्या। स्लोवर वन बॉल सरळ बॅटने खरं तर समोर खेळण्याचा प्रयत्न सध्या तरी यशवंत गिरे यांना आपण पाहू शकाल स्ट्राइक वरती, आणि पहिलाच बॉल डॉट ज्ञानेश्वर आहेत। पुन्हा एकदा अगदी लो फुलटा चेंडू होता, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक डॉट बॉल। सध्या तरी यशवंत गिरांना नक्कीच समोर आपण पाहू शकाल अजय जो चांगली बॅटिंग करतो त्याला साथ देणं फार महत्वाचं आहे। इथे फटका फसलाय, झेलची संधी, स्वतः यष्टीरक्षक इथे मात्र झेल कॅरी करतोय आणि इथून आपण पाहू शकाल विकेटचं पतन। धक्का तिसरा लागतो या ठिकाणी टीम मलंगड संघाला। पाचव्या क्रमांकावरती दत्ता यांना आपण पाहू शकाल। खरं तर या षटकात ज्ञानेश्वर पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करतोय मागील मॅच मध्ये, परंतु इथे देखील आपण पाहू शकाल आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक धक्का या ठिकाणी लागला जातोय। चला बोध संघ आपण तयारीत राहायचं आहे, कारण की नेक्स्ट मॅच तुम्हाला खेळायचं आहे। इथून विकेटचं पतन। इथे देखील सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक डॉट बॉल। अगदी या षटकात ज्ञानेश्वरने आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये, परंतु 2 विकेट आपल्या नावावरती केलेत। म्हणजे जर का इथे डॉट बॉल आला तर या स्पर्धेचं हे पहिलं मेडन ओव्हर राहू शकतो, आणि हा कारनामा ज्ञानेश्वर आपल्या नावावरती करणार का? परंतु शेवटच्या बॉलवरती आपण पाहू शकाल ऑन साइडला बॉलला पाठवलंय, कोणत्याही प्रकारची धाव घेतलेली नाहीये, त्यामुळे आता हे मेडन ओव्हर तुम्हाला